कधीच डिवोर्स मागितला नव्हता, पण तुम्ही मित्रांनो, आजच्या भागामध्ये असा मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामुळे सुभेदार कुटुंबावर पुन्हा एकदा संकट येणार आहे. एका बाजूला सचिन हातात स्पाय कॅम घेऊन अर्जुनला फसवण्याचा प्लॅन बनवतो. आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घराच्या बाहेरून, जिथे सचिन एकटाच उभा असतो. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच राग दिसत असतो आणि त्याच्या हातामध्ये असतो एक स्पाय कॅम. तेव्हा सचिन स्वतःशीच म्हणतो, अर्जुन सुभेदार, तू स्वतःला खूप मोठा वकील समजतोस ना? आता तुला दाखवतो पुरावे कसे गोळा करायचे असतात ते. हे बोलून सचिन थेट घरामध्ये जातो. घरामध्ये त्यावेळी अर्जुन, सायली, कल्पना, प्रतापराव आणि अस्मिता बसलेली असतात आणि अचानक सचिनला पाहून सगळेच शॉक होतात. तेवढ्यात अस्मिता रागामध्ये सचिनला विचारते, कशाला इथे आला आहेस तू? त्यावर सचिन शांतपणे बोलायला सुरुवात करतो, पण त्याच्या आवाजामध्ये टोमणे स्पष्ट जाणवत असतात. तो म्हणतो, अस्मिता, मी तुला कधीच घटस्फोट मागितला नव्हता, पण तुझ्या घरच्यांनी तुझे कान भरले. हे ऐकताच वातावरण आणखी तापतं, कारण पुढे अस्मिता त्याला स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर देते, मीच कान भरलेली नाहीत, मला तुझ्यासारख्या माणसाबरोबर राहायचं नाही. आता इथे सचिनचा राग पूर्णपणे अनावर होतो आणि तो थेट अस्मिताच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतो. तो म्हणतो, हो बरोबर आहे, कारण तुला आता दुसऱ्याच माणसाबरोबर आयुष्य काढायचं आहे ना. हे ऐकून अर्जुनला प्रचंड राग येतो, तर घरातली सगळेच सचिनकडे संतापाने पाहू लागतात. पण मित्रांनो, खरी कथा इथून पुढे सुरू होते, कारण पुढचा सीन पूर्णपणे रहस्यमय आणि थरारक असणार आहे. संध्याकाळची वेळ असते आणि सायली तिच्या खोलीमध्ये झोपलेली असते. पण झोपेमध्ये पुन्हा एकदा तिला तेच गार्डन दिसायला लागतं आणि त्या गार्डनमध्ये खेळणारी ती छोटी मुलगी. सायली त्या मुलीकडे पाहतच राहते आणि अचानक ती मुलगी सायलीकडे वळते. हे पाहून सायली घाबरून जाते आणि अचानक जोरात म्हणते, थांब. इतक्यात तिची झोप उडते. सायली पूर्णपणे घाबरलेली असते. तिचा श्वास वेगाने चालू असतो, कारण हे स्वप्न तिला वारंवार पडत असतं. आणि यावेळी ती थेट तिचं कपाट उघडते. कपाटामध्ये ठेवलेला एक जुना फोटो ती बाहेर काढते आणि तो फोटो पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलतात, कारण त्या फोटोमध्ये असते तीच छोटी मुलगी जी तिला स्वप्नामध्ये दिसत असते. हे पाहून सायली स्वतःशीच बोलते, हीच ती मुलगी आहे जी मला नेहमी स्वप्नामध्ये दिसते. पण या मुलीचा आणि माझा नेमका काय संबंध आहे? मित्रांनो, सायलीच्या आयुष्याशी जोडलेलं हे खूप मोठं रहस्य असणार आहे, कारण मालिकेमध्ये आता त्या मुलीमागचं सत्य समोर येण्याचे संकेत मिळायला सुरुवात झालीये. संपूर्ण रिव्ह्यू ऐकूया. आजच्या भागाची सुरुवात खूपच तणावपूर्ण वातावरणामध्ये होते. सुभेदारांच्या घराच्या बाहेर सचिन उभा असतो, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत असतो. विशेष म्हणजे त्याच्या हातामध्ये एक स्पायकॅम असतो, त्यामुळे तो काहीतरी मोठा प्लॅन करूनच इथे आला आहे हे सुरुवातीलाच लक्षात येतं. सचिन स्वतःशीच बोलताना म्हणतो की अर्जुन सुभेदार स्वतःला खूप मोठा वकील समजतो, पण आता त्यालाच पुरावे कसे गोळा करायचे असतात हे दाखवणार आहे. या एका डायलॉगमुळे पुढच्या भागामध्ये मोठा खेळ होणार असल्याचे संकेत मालिकेने दिले आहेत. यानंतर सचिन थेट सुभेदारांच्या घरामध्ये जातो. घरामध्ये त्यावेळी अर्जुन, सायली, कल्पना, प्रतापराव आणि अस्मिता बसलेले असतात. अचानक सचिनला पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण सचिन पुन्हा काहीतरी गोंधळ घालणार हे सर्वांना माहीत असतं. तेवढ्याच अस्मिता रागाने त्याला विचारते की तो इथे कशासाठी आले आहे. अस्मिताच्या आवाजामध्ये स्पष्ट संताप दिसत असतो, कारण सचिनमुळे तिच्या आयुष्यात आधीच खूप समस्या निर्माण झालेल्या असतात. त्यावर सचिन शांतपणे बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की त्याने कधीच अस्मिताकडे घटस्फोट मागितला नव्हता, पण तिच्या घरच्यांनी तिचे कान भरले. सचिन यावेळी स्वतःला बरोबर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अस्मिता त्याला लगेचच उत्तर देते की तिचे कुणीच कान भरलेले नाहीत आणि तिला सचिनसारख्या माणसाबरोबर राहायचे नाही. अस्मिताचा हा संवाद खूप प्रभावी वाटतो, कारण यावेळी ती पूर्ण आत्मविश्वासाने सचिनला उत्तर देताना दिसते. मात्र हे ऐकताच सचिनचा राग आणखी वाढतो. तो अस्मितावरच आरोप करायला सुरुवात करतो. तो म्हणतो की तिला आता दुसऱ्याच माणसाबरोबर आयुष्य काढायचं आहे. सचिनचा हा आरोप ऐकून घरामधील वातावरण पूर्णपणे तापून जातं. अर्जुनलाही खूप राग येतो, कारण सचिन आता मर्यादा ओलांडताना दिसतो. प्रतापराव आणि कल्पनालाही सचिनचं बोलणं अजिबात आवडत नाही. संध्याकाळची वेळ असते
आणि सायली तिच्या खोलीमध्ये झोपलेली असते. पण झोपेमध्ये पुन्हा एकदा तिला तेच गार्डन दिसायला लागतं. त्या गार्डनमध्ये एक छोटी मुलगी खेळत असते. हीच मुलगी सायलीला वारंवार स्वप्नामध्ये दिसत असते. त्यामुळे सायली आता खूप अस्वस्थ झालेली असते. स्वप्नामध्ये ती मुलगी सायलीकडे पाहते आणि अचानक सायली घाबरून जोरात थांब असं म्हणते. त्यानंतर तिची झोप उडते. सायली खूप घाबरलेली दिसते. तिचा श्वास वेगाने चाललेला असतो, कारण हे स्वप्न तिला सतत पडत असतं आणि त्या मुलीचा तिच्याशी काहीतरी संबंध आहे असं तिला वाटू लागलेलं असतं.